हेलो स्टुडंट, 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची प्रचंड भीती असते। खूप विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रचंड अवघड जातं। मग इंग्रजीत पास होईल का नाही, इंग्रजीत पास होण्यासाठी काय करावं, असे भरपूर टेन्शन्स असतात। तर स्टुडंट, आजचा हा व्हिडिओ खास तुम्हा सर्व 10वी आणि 12वीच्या अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, स्पेशली ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जातं, ज्यांना असं वाटतं की बापरे इंग्रजीत आता कसं पास होऊ। तर मी तुम्हाला अशा ट्रिक्स सांगणार आहे। मग तुम्हाला वाचता येवो किंवा न येवो, तुम्हाला इव्हन वाचता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही इंग्रजीत पास होऊ शकता। मी अशा काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, ज्या की आपण जर त्या लावल्या ट्रिक्स, तुम्हाला वाचता येत नसेल तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे की अशा काही ट्रिक्स असतात की त्या ट्रिक्सच्या मदतीने जर तुम्ही लिहिलत तर तुम्ही इंग्रजीमध्ये फक्त पासच होणार नाही, तर तुम्ही 50% मार्क अगदी सहज मिळवू शकणार आहात। बोर्ड तुमचा कोणताही असो, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही। त्याचं कारण म्हणजे बाकी सगळ्या बोर्डमध्ये सुद्धा येणारा जो क्वेश्चनचा पॅटर्न असतो तो जवळपास सेम असतो। त्यामुळे ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या प्रत्येक बोर्डमधल्या, कोणताही बोर्ड असो, तुम्ही CBSEला असा, तुम्ही मीडियम मराठी असो तुमचं, इंग्रजी मीडियम असो तुमचं, तुम्ही UP बिहार कुठल्याही बोर्डचे असाल, महाराष्ट्र बोर्डचे असो, कोणत्याही बोर्डचे असो, तुम्हाला या ज्या ट्रिक्स आहेत या ट्रिक्स तुम्हाला कामाला येणार आहेत, ज्याला तुम्ही म्हणता अंदाजपंचे दाहोदर्शे। हवेत गोळ्या ज्या तुम्ही मारत असता, पण त्या हवेतल्या गोळ्या सुद्धा जर तुम्ही योग्य मार्गाने योग्य दिशेने मारल्यात तर तुम्हाला पक्के मार्क मिळतात। चला तर मी अशाच काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज 50% मार्क हे सहज मिळवू शकणार आहेत। तुम्हाला वाचता येत नसेल तरीही विश्वास बसणार नाही, परंतु बघा, ह्या ट्रिक्स पहा आणि याचा अवलंब जरूर करा। म्हणजे तुम्हाला वाचता येत नसेल, वाचलेलं इंग्रजी समजत नसेल तरीही तुम्ही पासही व्हाल, एवढंच नाही तर 50% मार्क्स तुम्ही सहज मिळवाल। पहा स्टुडंट, ही आहे एक प्रश्नपत्रिका तुमची। या प्रश्नपत्रिकांच्या सहाय्याने मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कुठे कुठे चांगले मार्क्स पडू शकतात आणि तुम्ही कशा पद्धतीने मार्क्स मिळवू शकता। सो स्टुडंट बघा, आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की बोर्ड तुमचा कोणताही असू द्या, त्यामुळे जर बोर्ड वेगवेगळे असतील तर प्रश्नपत्रिका थोड्याफार तुमच्या वेगवेगळ्या असू शकतात। परंतु जर तुमचा बोर्ड हाच असेल तर या पद्धतीची प्रश्नपत्रिका असेल, जसं की तुमचा महाराष्ट्र बोर्डची ही प्रश्नपत्रिका आहे। या पद्धतीनं बाकीचे आणखी काही प्रश्न आहेत जे सगळ्या बोर्डमध्ये सेम आहेत, मी तेही सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुम्हाला ट्रिक्स समजतील ज्या की प्रत्येक बोर्डला लागू होतात। सी हिअर बघा, असा जर बोर्डचा, महाराष्ट्र बोर्डचा हा पहिला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या असतात, ह्या तुम्ही अगदी सहज भरू शकता। याला डोकं फिकं लावायची फारशी गरज नाही, 5वी 6वीचे विद्यार्थी पण सहज भरू शकतात। याच्यामध्ये फक्त एक अल्फाबेट भरायचा असतो। आन्सर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने भरायचे आहेत। त्यानंतर हा सेकंड क्वेश्चन असतो अल्फाबेटिकल ऑर्डर, याच्यामध्ये ABCDच्या क्रमाने हे 4 शब्द लिहायचे असतात। इथे पण 4 शब्द दिलेले आहेत, तेही ABCDच्या क्रमाने लिहायचे असतात। हा बीट असतो पंक्च्युएट द फॉलोइंग, याच्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्ह सोडवायचे असतात। चौथा बीट असतो पहा तुमचा, याच्यामध्ये तुम्हाला एक असा शब्द दिलेला आहे पहा, बेंचमार्क। यापासून तुम्हाला 3 लेटर्सचा, कमीत कमी 3 लेटरचा एक शब्द, याप्रमाणे 4 शब्द यामधलेच अल्फाबेट वापरून करायचे असतात। बघा, या पद्धतीने तुम्ही याचे आन्सर तुमचा असू शकतात। पहा, जसं हे पहिला शब्द दिलेला आहे पीपल, तर हा पीपल मधला हा O भरला की तुमचा पीपल शब्द तयार होईल। यामध्ये C, यामध्ये S, यामध्ये अडल्टमध्ये U। सो अशा पद्धतीनं किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता। सो हे आहेत तुमचे आन्सर, ज्या पद्धतीनं आपण सोडवायला हवेत। ओके, सो खूप शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असते। मी तुम्हाला शॉर्टकट सांगते कारण महत्त्वाच्या ट्रिककडे मला यायचं आहे की तुम्ही कोणत्याही बोर्डसाठी साधा सोपा असणारा आणि ज्यामध्ये ट्रिक तुम्हाला वापरता येतात तो मी क्वेश्चन तुम्हाला सांगणारच आहे। त्याच्यानंतर बघा, हा असणार आहे 5th बीट। 5th बीटमध्ये तुम्हाला काय येतं पहा। सो तुम्हाला हा 5th बीट आहे, यामध्ये तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात। स्कूलशी संबंधित रिलेटेड वर्ड्स सांगितलेले आहेत, पण लक्षात ठेवायचं असतं की इथे जसा शब्द दिलेला आहे
त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचा असतो आणि त्याच पद्धतीनं बाकीचे शब्द लिहायचे असतात. सहज तुम्ही हे शब्द भरू शकता. फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे, तर बाकीचे सर्व शब्द पण तुम्हाला ॲडजेक्टिव्हच भरायचे असतात, एवढं मात्र लक्षात ठेवावं लागतं. त्याच्यानंतर वर्ड ऑफ चेन असते बघा. हे खूप साधे सोपे सोपे बीट आहेत, 2-2 मार्क्सचे असतात, तुम्ही सहज सोडवू शकता. इथे आहेत वर्बची तुम्हाला वर्ड चेन करायला सांगितली. वर्ड चेन म्हणजे काय, जसं अंताक्षरीमध्ये आपण शेवटच्या शब्दाने गाणं सुरू करतो तसंच इथं ह्या शेवटच्या लेटरने तुम्हाला पुढचा शब्द लिहायचा असतो. जसं की इथं थिंक लिहिलेला आहे, के पासून सुरू होणारा तुम्हाला पुढचा शब्द लिहायचा आहे, पण लक्षात ठेवायचे की तो वर्ड तुमचा वर्ब असला पाहिजे. सो अशा पद्धतीनं ही तुम्हाला एक वर्ड चेन भरायची असते. ओके, सो ती कशी असते वर्ड चेन भरायची ती तुम्हाला दाखवते मी एकच सेकंदामध्ये. सी हिअर. सो बघा, ही तुमची वर्ड चेन या पद्धतीची असते बघा. थिंक, नो, वेक, ईट, टॉक या पद्धतीनं ही तुमची वर्ड चेन असणार आहे बघा. थिंक नंतर केने सुरू होणारा वर्ब आहे हा. कीप इट इन माइंड, कारण हे सगळे आपल्याला वर्ब लिहायला सांगितले होते. या पद्धतीनं आपल्याला शेवटच्या शब्दापासून ई पासून न्यू वर्ड अशा पद्धतीनं ही आपल्याला लिहायची असते. त्यानंतर स्टुडंट सगळ्याच बोर्डमध्ये कॉमन क्वेश्चन जो असतो आणि तो म्हणजे पॅसेजचा क्वेश्चन. ओके, हा असतो बघा पॅसेजचा क्वेश्चन. प्रत्येक बोर्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेज येतात आणि थोडा फारसा क्वेश्चनचा पॅटर्न जो असतो तो चेंज असतो. पण आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगते बघा. क्वेश्चन 2 मध्ये बघा, हा आहे एक सीन पॅसेज दिलेला तुम्हाला. इथे अशा पद्धतीनं हा पॅसेज दिलेला आहे आणि इथे पहिला क्वेश्चन जो असतो इथे दिलेला आहे ट्रू किंवा फाल्स लिहायचा आहे. सो काय होतं माहिती का, ट्रू फाल्स इथे दिलेला आहे. सो विद्यार्थ्यांना कसे आणि कुठून लिहायचे वाचता येत नाही समजा, काही नाही, नो प्रॉब्लेम. ट्रिक पहा. तर असं हे जे सेंटेन्स दिलेलं आहे फक्त एवढं समजून घ्या, थोडंसं बघा डोळ्याने, समजत नसेल तरी, की इथं ट्रू आणि फाल्स असे 2 शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला गिवन सेंटेन्स ट्रू आहे का फाल्स आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, चूक आहे का बरोबर आहे, हे लिहायचं आहे. आता काय कराल, तर ट्रिक आहे की हे जे वाक्य आहे ना, हे सेम वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. आता याची अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. जेव्हा ट्रू फाल्स किंवा फिल इन द ब्लँक्स अशा स्वरूपाचे इथला प्रश्न असतो, तर हा कसा दिलेला असतो माहिती का, हे पहिलं बीट जे असतं ना ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सापडतं. जनरली तुम्हाला पहिलं बीट पहिल्या पॅरेग्राफमध्ये सापडतं. त्याच्यानंतरचं जे दुसरं बीट असतं, तर हे जी पहिली बीट मिळालेलं असतं वाक्य तुम्हाला त्याच्या खाली मिळतं. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या खाली तिसरं मिळणार. म्हणजे याच्या पुढचा पॅसेज वाचायचा आहे, पुन्हा मागच्या लाईन्स वाचायची गरज नसते. जसं की बघा, मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. वाचता जरी येत नसेल तुम्हाला तरी हे सेम सेंटेन्स शोधा. बघा इथे दिसेल तुम्हाला हे मिसेस श्रीवास्तवा सेम आहे का असं बघत चला तुम्ही, की हे हॅड यस टू डू सम शॉपिंग. ओके, म्हणजे हे सेम सेंटेन्स आहे बघा. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. हे जर सेम असेल तर तुम्हाला इथं ट्रू लिहायचं आहे. या वाक्यामध्ये जर एखाद दुसरा शब्द वेगळा लिहिलेला असेल तर तुमचं सेंटेन्स कदाचित रॉंग असेल, मग तुम्हाला फाल्स लिहावं लागेल. पण बघा इथे प्रत्येक शब्द सेम आहे. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग सेम आहे, त्यामुळे इथं ट्रू असेल, म्हणून इथे तुम्हाला पुढे लिहावं लागेल ट्रू. ओके, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी उत्तरं लिहायची असतात ते. त्यानंतर हा सेकंड बीट. आता हा पहिला बीट इथे सापडला ना आपल्याला, ह्याच्या पुढे शोधायचं आहे हे दुसरं वाक्य. सेम सेंटेन्स शोधायचं आहे. अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री. वाचता येत नसेल तरी तुम्ही सेम शब्द शोधू शकता. जनरली असं असतं की पहिल्या पॅरेग्राफमध्ये एक आन्सर सापडलं तर त्याच्या पुढचा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं. बघा ही पण ट्रिक आहे, लक्षात ठेवा. तर दुसरं सेंटेन्स आपण दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघूया. बघा इथं लागलीच सापडेल तुम्हाला, अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री. अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रीव. ओके, ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. बघा इथंपर्यंतचं हे सेंटेन्स आहे. सो तुमच्या असं लक्षात येईल की हे आणि हे सेंटेन्स एकदम सेम आहे, म्हणजे हे पण वाक्य ट्रू असणार आहे. सेम असेल तर ट्रू असतं. ओके, आता ह्याचं पुढचं तिसरं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. हे तिसरं वाक्य. आता हे तिसरं शोधत असताना आपण इथंपर्यंत आलेलो आहोत, तर ह्याच्या पुढचं हे पहिलं पॅरेग्राफ पाहायची गरज नसते. सो तिसरं सेंटेन्स शोधण्यासाठी आपण ह्या बाजारच्या पुढचे शब्द शोधूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठे शोधायचं आहे. तर मिसेस भूषण वॉज फॅनिंग. हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत शोधत असताना. मिसेस भूषण वॉज फॅनिंग. तुम्हाला वाचता येत नसेल तर डोळ्यांनी पहा सेम कुठं आहे. सो इथे बघा, मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड
ॲट द भूषण इथे सापडेल का तुम्हाला? ठीक आहे, ओके. इथे बघा आता मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ. ओके, फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. सी हिअर, विथ अ लार्ज हँकरचीफ आहे ना. तुम्हाला इथं दिसेल की विथ अ लार्ज हँकरचीफ आहे इथं, आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर विथ अ स्मॉल हँकरचीफ दिसेल. इथं लार्ज शब्द आहे आणि इथे स्मॉल शब्द आहे. बघा इथे स्मॉल आणि इथे लार्ज शब्द आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे ते सेम नाही आहे. सो सेम नाही म्हणजे हे सेंटेन्स तुमचं असणार आहे फॉल्स. ओके, सो फक्त एफ लिहायचं नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला लिहावं लागणार आहे फॉल्स शब्द. सो तुम्ही 3 नंबर टाकायचा आहे आणि फॉल्स लिहायचं आहे. याच पद्धतीनं हे सेंटेन्स चौथं शोधायचं असेल तर आता इथंपर्यंत आलोय आपण हँकरचीफपर्यंत, याच्या खाली शोधत जा. तुम्हाला हे चौथं सेंटेन्स सापडेल आणि त्यानुसार मग तुम्ही ट्रू किंवा फॉल्स हे तुमचं आन्सर जे आहे ते तुम्ही शोधणार आहात. बघा अशा पद्धतीनं हे ट्रू फॉल्स जे आहेत उत्तरं ते आपल्याला लिहायचे आहेत. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता एक तुम्हाला इथे वेब डायग्राम दिलेली दिसेल तुम्हाला. ह्या डायग्राम आपण कशी सोडवायची बघूया. आता हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. A2 काय सांगतो क्वेश्चन आपल्याला? कम्प्लीट द फॉलोइंग वेब दिलेली आहे, म्हणजे एक चित्र म्हणूया, साध्या सोप्या भाषेत दिलेलं आहे. आता इथं सांगितलंय कॅरेक्टर्स इन द पॅसेज. कॅरेक्टर्स तर आपल्याला समजतं, इंग्रजी येत नसेल तरी सुद्धा. तर कॅरेक्टर्स म्हणजे काय? तर पात्र, जे मूव्हीमधले कॅरेक्टर्स वगैरे असतात. तर ह्याच्यात कोणती कॅरेक्टर्स आलेली आहेत त्यांची फक्त सिम्पली नावं लिहायची आहेत. सो नावं कॅपिटल लेटर्सनी दिलेले असतात आणि तुम्हाला लेसन तुमचा झालेलाच असतो सहसा, अनसीन मधला नाही हा. त्यामुळे तुम्ही सहज वाचलं की तुम्हाला ह्याच्यातले नावं सहज कळू शकतात. सो तुम्ही हे नावं लिहू शकता. मिसेस श्रीवास्तवा, मिसेस भूषण, हे इथं फक्त नावं लिहायची आहेत बघा या मेथडने. सो बघा किती सोपी गोष्ट असते. फक्त माहिती नसतं, हे सहज तुम्हाला वाचता येत नसेल तरी पण तुम्ही सहज शोधून लिहू शकता. ओके, नेक्स्ट बीट आहे बघा यामधलं. आता जिथं तुम्हाला खूपच हार्ड असेल किंवा न समजणारं असेल, आता जसं इथे पहा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस. आता हे करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस A3चा हा बीट आहे. महाराष्ट्र बोर्डच्या ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा हा क्वेश्चन जर दिसला तर हे थोडंसं तुम्हाला न येण्यासारखा भाग असेल. सो स्किप इट. ओके, सो आपल्याला जर याच्यातलं बिलकुलच काही समजत नसेल किंवा खूपच हार्ड वाटत असेल तर आपल्याकडे एकच पर्याय असतो आणि तो म्हणजे थोड्या वेळासाठी आपण तो क्वेश्चन जो आहे तो आपण बाजूला ठेवायचा असतो. म्हणजे जर हा हार्ड वाटत असेल, म्हणजे ज्यांना बिलकुलच वाचता येत नाही काही नाही त्यांना हे समजणार नाही, याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट आन्सरमध्ये मिळणार नाही आहे, पॅसेजमध्ये मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हा स्किप करू शकता. नेक्स्ट बीट असणार आहे बघा, ह्याच्यात सांगितलेलं आहे डू ॲज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला जस्ट पिक इन्फिनेटिव्ह. थोडाफार अभ्यास तर तुमचा झालेलाच असतो. सो इन्फिनेटिव्ह म्हणजे जस्ट काय करायचं आहे आपल्याला, टू आणि डू, म्हणजे थोडक्यात टू आणि टूच्या नंतर जो शब्द आलेला असेल त्याला फक्त अंडरलाईन करायचं आहे. आता तुम्हाला इथं व्हॉइसचं सेंटेन्स आलेलं आहे. तुम्हाला जर हे जमत नसेल तर ओके, नो प्रॉब्लेम, स्किप करा. आता हा प्रश्न A5. इथे तुम्हाला मार्क्स कसे मिळवायचे ते मी तुम्हाला सांगते. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय? अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे की ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला आवडते का? लक्षात घ्या, इथे एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. जर इथे प्रश्नाची सुरुवात अशा शब्दाने असेल की ज्याच्यामध्ये WH नाहीये, बघा इथं WH नाहीये सुरुवातीला, म्हणजे वाय नाही, वेअर, वेन, हाऊ मच यासारखा WHचा कोणताही प्रश्न नाहीये. म्हणजे हा प्रश्न जो असतो ना, असा प्रश्न जर आला ज्याच्यात सुरुवातीचा शब्द WH नाहीये तर तो वर्बल क्वेश्चन असतो. तेव्हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो लिहायचं आहे. बघा जनरली या प्रश्नामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. असा जर पहिला WH वर्बलचा क्वेश्चन आलेला असेल, WHच्या ऐवजी वर्बल आलेला असेल, आणि हा इथं दुसरा दिलेला असतो WHचा, असे 2 प्रश्न दिलेले असतात. त्यावेळेस तर तुम्हाला 1 मार्क तर 100% मिळायलाच हवाय. कसा 1 मार्क मिळवता येतो मी तुम्हाला ट्रिक सांगते. सो बघा तुम्हाला इथे A5चा आन्सरमध्ये बघा कशा पद्धतीनं लिहिणं अपेक्षित असतं. ॲक्च्युअल ह्याचं आन्सर जे आहे ते या पद्धतीनं लिहिणं पूर्ण अपेक्षित आहे. पण समजा तुम्हाला लिहिता येत नाहीये, वाचता येत नाहीये, मग तुम्ही काय करणार आहात? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो क्वेश्चन आहे, सो बघा या पद्धतीनं डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग असा आहे हा.
तर तुम्हाला आवडतं का नाही, यस ऑर नो एवढंच लिहायचं आहे. सो तुम्हाला वाचता येत नसेल तर एवढं तर कळालं तुम्हाला की अरेच्छा इथं सुरुवातीला WH नाही आहे, म्हणजे तुम्ही याचं उत्तर यस किंवा नो लिहू शकता. सिम्पली तुम्ही यस लिहा किंवा तुम्ही नो लिहा, कोणतंही लिहा. तर पुढचं वाक्य तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा. जसं इथं पूर्ण केलेलं आहे की यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. तुम्हाला लिहिता आलं हे तर तुम्ही या पद्धतीनं वाक्य लिहा, यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. तुम्ही जर एवढं वाक्य लिहिलं किंवा नो आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग एवढं लिहिलं तर तुम्हाला नक्की त्याचा 1 मार्क त्यांना द्यावाच लागतो एक्झामिनरला. कितीही कडक असेल तो ना हाफ मार्क दिला तर या हाफचं कन्व्हर्जन पुन्हा 1 मार्कमध्ये बोर्डच्या नियमानुसार करावं लागतं. सो तुम्हाला इथला 1 मार्क हा सहज मिळतो जरी तुम्हाला वाचता येत नसेल. फक्त मी सांगितलेल्या ट्रिक्स लक्षात घ्यायच्या आहेत, ते तर लक्षात ठेवणं भाग आहे तुम्हाला. सो एवढ्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. अजून काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला केवळ पास नाही व्हायचे तर 50 मार्क्स मिळवायचे आहेत. सो बघा स्टुडंट, यानंतर आपण बघूया अशाच प्रकारचा पॅसेजचा प्रश्न असतो बघा. हा सेकंड पॅसेज दिसेल तुम्हाला, सेम आहे, फक्त क्वेश्चन पॅटर्न चेंज केलेला आहे. पण इथे पण तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. हा सीन पॅसेज असतो जसा आधीचा पाहिला तसा. हा मीनाचा एक दिलेला आहे पॅसेज. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन जर पाहिलात तुम्ही तर इथं हू सेड आणि टू हुम असं विचारलेलं आहे. म्हणजे दिलेलं हे गिव्हन सेंटेन्स जे आहे ते कोण म्हणालं आणि कुणाला म्हणालं, फक्त कोण कुणाला म्हणालं एवढंच. पण त्यासाठी पण तुम्ही काय करायचं आहे, हे जे गिव्हन सेंटेन्स आहे ते तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं आहे आणि तिथेच ते वाक्य कुणी कुणाला म्हटले हे असतंच. त्यातला लेसन तुम्हाला जर झालेला असेल तर हे तुम्हाला पण समजतं की हे सेंटेन्स कुणी कुणाला म्हटलेलं आहे. सो सिम्पली तुम्हाला इथं त्याची नावं ही लिहायची आहेत. सो तुम्ही सहज हे शोधू शकता. त्यानंतर बघा, डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर असा एक क्वेश्चन आलेला आहे. हा आहे तुमचा पॅसेज. पहा, याच्यामध्ये पूर्ण मीनाचं कॅरेक्टर दिलेलं आहे. सो मीना कशी आहे ह्याचे सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही, आम्हाला काहीच येत नाही. सो मी ट्रिक काय सांगितली तुम्हाला, मीनाने सुरू होणारे किंवा मीनाच्या ऐवजी सी शब्दाने सुरू होणारे जे जे काही वाक्य आलेले त्यातले कोणतेही 4-5 वाक्य, पॅसेजमधले 4-5 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. जसं की बघा, आता हा पॅसेज जो आहे तर तो तुम्हाला इथे दिसेल. पहा, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन असं लिहिलेलं आहे इथे. त्याच्यानंतर बघा, तिचा जो काही स्वभाव आहे तो इथे आपल्याला सांगितलेला आहे. सी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. ओके, सी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. सो हे जे तुम्हाला इथं सेंटेन्स दिसेल पहा, सी वॉज फॉर एव्हर अनहॅप्पी. सो तुम्ही हे सेंटेन्स लिहू शकता. हे तिच्याबद्दल आलेलं सेंटेन्स आहे. किंवा इथं दिलेलं आहे पहा, वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. सो हे सेंटेन्स लिहा. आता काही बदल करून लिहिणं अपेक्षित असतं, पण तुम्हाला नाही समजत आहे किंवा तुम्हाला इंग्रजी वाचता येत नाही, इंग्रजीचा मीनिंग समजत नाही तुम्हाला, तर तुम्ही सरळ तुम्हाला जे वाटतात ते ह्याच्यातले 5-1 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, हे जर तुम्ही लिहित राहिलात पुन्हा इथपर्यंत, तुम्ही जर हे पर्सनपर्यंत जर तुम्ही लिहिलात ना तर तुम्हाला ह्याचे 2 मार्क 101% मिळतात. 1.5 जरी त्यांनी दिला तर त्याचे पुन्हा 2 मार्क्स होत असतात. सो ही आहे अतिशय साधी आणि सोपी अशी युक्ती. ओके, नेक्स्ट पहा, याच्यामधला जो तुम्हाला मार्क्स मिळवण्यासारखा क्वेश्चन आहे तो असतो B5. म्हणजे हा पुन्हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. ओके, आता तुम्हाला इथं प्रश्न जरी इफने सुरू असेल तरी इथं व्हॉट दिसेल तुम्हाला, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड कसा असेल तिच्याबद्दल. सो तुम्हाला मी असं सांगेल की अशा टाईपचा जरी प्रश्न आला, तुम्हाला यातलं काही समजत नसेल तरी पण तुम्ही इथं काही ना काहीतरी सेंटेन्स, जसं इथं मीना दिसलेला आहे, सो मीनाबद्दल तुम्हाला लिहायचंय. एखादा कीवर्ड शोधा, जसं यू हॅव अ फ्रेंड दिलेला आहे म्हणजे फ्रेंडबद्दल काहीतरी सेंटेन्स लिहायचं आहे. सो असा एखादा कीवर्ड शोधायचा आहे, त्या कीवर्डबद्दल तुम्हाला 1-2 वाक्य जे तुम्हाला लिहिता येतील ते. जसं की आय हॅव अ फ्रेंड लिहू शकता तुम्ही इथं, आहे ना, आय हॅव अ फ्रेंड, यू हॅव अ फ्रेंड. सो तुम्हाला फ्रेंड आहे ना, सो यूच्या ऐवजी सिम्पली इथं आय करा, आय हॅव अ फ्रेंड लाईक मीना असं लिहा. एक सेंटेन्स तयार होतं तुमचं. सो तुम्हाला काही कळत नाही आहे, परंतु तुम्ही ते प्रश्न जो आहे त्या प्रश्नाशी संबंधित काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा अशा पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये. सो तुम्हाला मार्क न देण्यापेक्षा 2-3 वाक्य जर तुम्ही लिहिले
तर तुम्हाला तिथे 1 किंवा हाफ मार्क तरी मिळायला हवा. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला ट्रिक अवलंब करायची आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 3 मध्ये हा असतो पोएट्रीचा सेक्शन. इथे पण तुम्हाला याच पद्धतीचे क्वेश्चन्स दिसतील बघा. आता हे क्वेश्चन जे आहेत त्याच्या पुढे तुम्हाला ही पोयम दिलेली असते. सो अशा प्रकारे तुम्हाला पोयम दिलेली असणार आहे. या पोयमला तुम्ही जस्ट वाचायचं आहे आणि ह्या पोयममध्ये पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शोधायचे आहेत प्रश्न. आणि प्रश्न शोधल्याच्या नंतर म्हणजे लाईन्स शोधायच्या आहेत तुम्हाला. जसं की बघा आता इथे तुम्हाला दिसेल, मी तुम्हाला इथे दुसऱ्या एका त्याच प्रश्नपत्रिकेतून दाखवते. प्रश्न आणि उत्तर तुम्हाला सहज समजेल. बघा इथं दिलेलं आहे पहा, द गर्ल्स ऑन द बस ओवर. ओके, तुम्हाला काय शोधायचं आहे तर तुम्हाला शोधायचं आहे पहा की द गर्ल्स ऑन द बस ओवर. ओके, द गर्ल ऑन द बस ओवर ही लाईन तुम्हाला शोधायची आहे. सो हीच लाईन तुम्हाला शोधत असताना आता काय होतं, अजून एक प्रॉब्लेम माहिती का, की ही प्रश्नपत्रिका असते, याच्यामध्ये इकडे प्रश्न आहेत आणि इकडे तुमचा पॅसेज किंवा कवितेचा स्टांझा किंवा पूर्ण कविता ही दिलेली असते. असं शोधायला थोडंसं हार्ड जातं. तर हे जे सेंटेन्स असतं ना, ही एक ट्रिकच आहे की हे जे सेंटेन्स आहे ना, तर हे सेंटेन्स तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही लिहून घ्या एखाद्या पेजवर आणि मग ते शोधा तुम्ही इकडे. ओके, म्हणजे तुम्हाला शोधायला जे आहे ना ते सोपं जाणार आहे. सो बघा इथे जसं सांगितलंय मी तसं गर्ल्स ऑन अ बस आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं इथं बघू शकता तुम्ही, आय सॉ इथं दिलेलं आहे ऑन अ बस. ओके, ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ अ सिल्कन हेअर. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सेंटेन्स जे आहेत ते शोधायचे आहेत आणि त्याचं उत्तर कंप्लीट करायचं आहे. सो इथे पण पहा तशाच प्रकारचे इथं दिलेले आहेत तुम्हाला. यामध्ये पण तुम्हाला फक्त हे कीवर्ड शोधायचे आहेत आणि या कीवर्डच्या मदतीनं तुम्हाला याचे आन्सर शोधायचे आहेत. त्यानंतर आहे बीट बघा, रायमिंग पेअरचा बीट आहे. सो रायमिंग पेअर तर खूप साधे आणि सोपे असतात. सो तुम्ही तर अगदी पहिली दुसरीपासून शिकलेला असाल. आता इथं हेअर शब्द आहे. सो हेअरला राईम होणारा शब्द तुम्हाला हे जे शब्द आहेत, तुम्ही जर एक तर ट्रिक तुम्हाला इथे माहितीच असेल की रायमिंग पेअर जे असतात किंवा रायमिंग वर्ड्स जे असतात तर ते कवितेच्या शेवटचे शब्द शोधायचे असतात. बघा इथं हेअर शब्द आहे. सो कवितेच्या शेवटचे शब्द, बाकीचे शब्द बघायची गरज नाही आहे तुम्हाला. दिस इज अ ट्रिक. शेवटचे शब्द पाहायचे. सो हेअर फेअर पाहिलं की लक्षात येईल तुमच्या. येत नसेल वाचता, समजत नसेल तरी तुम्ही समजून घेऊ शकता. इथं सारखं सारखं स्पेलिंग आहे, एवढ्यावरून तर तुम्हाला सहज समजेल. सो तुम्ही हेअर फेअर अशी लाईन पेअर तुम्ही लिहू शकता. सो या पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सोडवणं खूपच सोपं जाईल. नेक्स्ट बीट असणार आहे पहा, ते सुद्धा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम आहे. हे पण सेम याच पद्धतीनं तुम्हाला सोडवता येतं. जसं की इथं तुम्हाला हे ॲप्रिसिएशन टायटल वगैरे सर्व दिलेलं आहे. नेम ऑफ द पोएट, इथं पोएटचं नेम शेवटी असतं बघा. हेच तुम्हाला नाव फक्त लिहायचं आहे. टायटलच्या पुढे कवितेचं नाव आहे. सो तुम्हाला ही जी पोयम दिलेली असते इथं, तर इथेच तुम्हाला इथं पोयमचं नाव पण दिलेलं आहे बघा, अ टीनेजर्स प्रेयर. ठळक अक्षरात दिलेलं असतं परत. सो ते ठळक अक्षरातलं जे नाव आहे ते कवितेचं नाव असतं. सो ते तुम्हाला इथं टायटलच्या पुढं लिहायचं आहे. टायटल लिहायचं आहे, त्याच्या पुढे ते अ टीनेजर्स प्रेयर हे ठळक अक्षरातलं नाव इथं लिहून द्यायचं आहे. नेम ऑफ द पोएट हे शेवटी असतं कवितेच्या. सो शेवटचा जो शब्द असेल हा इथे लिहिलेला कोपऱ्यात तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे लिहित जायचं आहे. राईम स्कीम ज्या आहेत तर त्या कवितेच्या तुमच्या जर ठराविक कविता असतील तर त्या पाठ करा राईम स्कीम आणि त्या लिहा. फिगर ऑफ स्पीच तुम्ही याच पद्धतीनं थोडंसं ह्या 2 प्रश्नांसाठी पाठांतर आवश्यक असतं. फिगर ऑफ स्पीचमध्ये सुद्धा तुम्ही अलिट्रेशन, रिपिटेशन, मेटाफॉर, पर्सनिफिकेशन असे 4 नावं पाठ करून ठेवा आणि कोणतीही कविता असू द्या बिनधास्त हे 4 नावं तुम्ही लिहून टाका. ही पण ट्रिक आहे. इथं पण तुमचा 1 मार्क सहज पडत असतो. सो फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्ही हे 4 नावं रिपिटेशन, अलिट्रेशन, मेटाफॉर, पर्सनिफिकेशन हे 4 नावं बिनधास्त लिहा. 1 मार्क नक्की पडेल, कोणतीही कविता येऊ द्या. सो त्यानंतर नेक्स्ट असणार आहे बघा, हा असतो क्वेश्चन 4. याच्यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज दिलेला आहे. सो इथे रिकाम्या जागा शोधत असताना मी अगोदर ज्या ट्रिक्स सांगितल्या सेम अवलंब करायच्या आहेत तुम्हाला. बघा इथे हा पॅसेज आहे सचिन तेंडुलकरचा दिलेला, हा अनसीन पॅसेज आहे. सो इथे पण तुम्हाला आता ह्या फिल इन द ब्लँक शोधायच्या आहेत. सेम करायचं आहे. सचिन वॉज बॉर्न ऑन, शब्द नीट बघून घ्यायचे वाचता येत नसेल तर, आणि हे सेम शब्द आपल्याला इथं शोधायचे आहेत.
बघा इथं जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला इथे सापडणार आहे सचिन तेंडुलकर हू वॉज बॉर्न ऑन. बघा आपल्याला इथं सापडले तो केव्हा बॉर्न झाला म्हणजे जन्म झालाय. सो इथं ही जी डेट आहे ती आपल्याला ह्या फिल इन द ब्लँकमध्ये लिहायची आहे. या पद्धतीनं तुम्हाला रिकाम्या जागा शोधायच्यात. मी सांगितल्या पद्धतीनं पहिली रिकामी जागा ही सुरुवातीला शोधा, दुसरी रिकामी जागा याच्या पुढे शोधा, तिसरी त्याच्या पुढे शोधा, चौथी त्याच्याही पुढे शोधा. पहिली पहिल्या पॅरेग्राफमध्ये, दुसरी दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, तिसरी तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये, चौथी चौथ्या पॅरेग्राफमध्ये. या पद्धतीनं सहसा अशा पद्धतीनं ह्या दिलेल्या असतात. सो या पद्धतीनं शोधलात तर वेळही वाचेल आणि तुम्हाला उत्तरं पटकन सापडतील. सो हा अनसीन पॅसेज सीन सारखाच असतो, त्याच्या ट्रिक्स सगळ्या सेमच आहेत, त्यामुळे रिपीट करत नाही. सो पुन्हा तुम्हाला याच पद्धतीनं याची उत्तरं लिहायची असतात. नाव नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे समरी रायटिंग. हा समरी रायटिंगचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला हा जो अनसीन पॅसेज आलेला असतो याचीच समरी लिहायची असते, हा अनसीन पॅसेज. सो स्टुडंट इथे अजून एक महत्त्वाची ट्रिक सांगते. हा 5 मार्काचा क्वेश्चन असतो. याच्यामधली ट्रिक अशी अतिशय महत्त्वाची अशी आहे आणि ती म्हणजे तुम्हाला जर 5ला 5 वाचता येत नसेल तर कदाचित पडणार नाहीत 5ला 5. पण एक अशी ट्रिक आहे बघा, ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी पण भन्नाट ट्रिक आहे ही. आता काय करणार आहात तुम्ही, तुम्हाला समजत नाहीये समजा की समरी काय लिहू, किती लिहू, कोणती लिहू, किती सेंटेन्स लिहावे. तर समरी म्हणजे शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर समजत नाहीये ना, सरळ काय करायचं, हे A1 मध्ये जे वाक्य आपण तयार करून लिहिलेले आहेत रिकाम्या जागांसहित हे एक एक वाक्य पूर्ण लिहून काढायचे समरी लिहित असताना. पुन्हा इथं कंप्लीट वेबमध्ये तुम्ही जी वेब तयार केलेली असेल ही वेब तुम्ही त्याच्या खाली लिहा, फक्त डायग्राम काढायचा नाही, सेंटेन्समध्ये ते लिहायचं. या पद्धतीनं तुम्ही हे लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर ज्या काही रिकाम्या जागा तर आपण जोड्या तर नाही लिहू शकत आपण त्यामध्ये. त्यानंतर याच पद्धतीनं तुम्हाला डू यू लाईक गेम्स, प्ले गेम्स, डू यू लाईक टू प्ले गेम्स, याच्यामध्ये तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात का, मग हे गेम्सशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला गेम्स आवडतात का हे तुम्ही त्यात लिहू शकता. किंवा सचिन तेंडुलकरचे यातले कोणतेही शेवटचे 2 वाक्य तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. बघा इथं हे शेवटचे 2 वाक्य तुम्ही कोणतेही 2 शेवटचे वाक्य तुम्ही लिहू शकता. म्हणजे पहा इथले जर तुम्ही 4 वाक्य लिहिले, हे 4 वाक्य तुम्ही समरीमध्ये लिहाल. त्याच्यानंतर तुमचं कंप्लीट डायग्राममध्ये जो क्वेश्चन असेल त्याचे जे काही सेंटेन्सेस तुम्हाला तयार करून लिहिता येतील याचे 2 सेंटेन्सेस असतील, म्हणजे इथले 4 आणि हे 2 6 सेंटेन्स तुमचे तयार होतात. आणि ह्याचा एंड करण्यासाठी याच पॅसेजमधल्या शेवटच्या 2 ओळी लिहायच्या आहेत. ओके, बघा ट्रिक किती मस्त आहे. या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्हाला कुणालाही समरी रायटिंगचे 5 मार्क हे सहज मिळवता येणार आहेत. सो या पद्धतीनं जर समरी रायटिंग सोडवलीत तर याचे 5 पैकी 5 मार्क सहज पडतात आणि टेन्शन राहत नाही की काय लिहू, कुठे लिहू, शोधत बसावं लागत नाही, काहीच नाही. सो समरी रायटिंग या पद्धतीनं जरूर लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला लेटर वगैरे हे तर थोडासा अभ्यास केलात तर तुम्ही लेटर्स वगैरे लिहू शकता. पण पासिंगसाठी अजून महत्त्वाची जी गोष्ट आहे तुमच्यासाठी ती मी तुम्हाला सांगते आणि ती म्हणजे हा शेवटचा क्वेश्चन बघा. येस, ट्रान्सलेशन हा असतो ट्रान्सलेशनचा क्वेश्चन. ट्रान्सलेशनमध्ये खूप सोपा क्वेश्चन असतो हा. तुम्हाला शब्द दिलेले असतात इंग्रजीमध्ये, ते तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे असतात. सो ऑप्शन असतो इथं खूप, 6 पैकी 4च सोडवायचे असतात, त्यामुळे सहज तुम्ही हे सोडवू शकता. इथंही 2-2 मार्क तुम्हाला सहज पडतात. इथे ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले असतात ज्याचं तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्हाला भाषांतर करायचं असेल, जी तुमची मातृभाषा असेल त्यामध्ये. त्यानंतर एक म्हण दिलेली असते, प्रोव्हर्ब दिलेली असते, ह्या प्रोव्हर्बचा तुम्हाला अर्थ लिहायचा असतो. सो इथे 2 मार्क, इथे 1 मार्क आणि इथे 2 मार्क अशा हा 5 मार्कांचा क्वेश्चन असतो ट्रान्सलेशनचा. हाही क्वेश्चन तुम्ही सहज सोडवू शकता. तर स्टुडंट या पद्धतीनं मी तुम्हाला फक्त जिथे तुम्हाला मार्क्स पडू शकतात न अभ्यास करता ते मी तुम्हाला याच्यात सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण पास व्हायला सगळ्यांनाच आवडत असतं. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. यासारखंच आपण मराठी, हिंदी यासारख्या वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे सगळे रायटिंग स्किलचे क्वेश्चन आपण घेणार आहोत. सो बघत राहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.